जय गुरु. ऐकू येत आहे का? हो हो, येत आहे. हा, सर. येत आहे ना? जय गुरु. हा, हा. जय 8च गुरु. जण आली तर. एक मिनिट. हा. बेल ऐकून आले स्वतः का? नाही कॉलिंग बेल. हा. तर आपण काल जसं मी शेवट संपता संपता म्हणत होतो की सर्वनामांच्या तुमच्या शंका जरा आपण दूर करायचा माझा विचार होता. पण काल कोणीतरी शेवट संपता संपता काहीतरी विचारत होतं आणि ते राहिलं. तर काय विचारत होतात आपण? शेवटचं कोण विचारत होता आणि तो अर्धवट राहिला त्यांचा प्रश्न. आज ग्रुपवर पण कोणीतरी टाकलाय लोकोक्ती बद्दल काहीतरी. अश्विनी राजमने. अच्छा, अश्विनी राजांनी हा, नाही ते तर आता तिने मेसेज टाकला. पण काल आता कोणीतरी टाकला. विचारत होतं. बरं, ठीक आहे, काल बघूया. नाही, हा ठीक आहे. हा. हा. नाही, आपण हे करूया. अश्विनी आली आहे का? जो नाही. नाही, मला वाटलं. पण आपण आधी थोडस सर्वनामांचा एकदा कन्सेप्ट तुमचा काही जर राहिला असेल बाकी सर्वनामांच्या विभक्ती, तर सगळ्यांना ओके. मला सुचवायचं आहे की तुम्ही परिशिष्ट ना आपली जी पुस्तकं आहेत त्यातलं जे हम्म, परिशिष्ट आहे ते उघडा. हम्म, हम्म. स्क्रीनवर नाही दाखवू शकत आहे, पण हो परिशिष्ट सगळ्यांना माहिती आहे, दिसतंय. पान नंबर हो. 60. 561. हा. हा, सगळ्यांनी काढलं, बघितलं पुस्तक, पान नंबर 60. हो, अजून हा, कोणी हो. हा, पान नंबर 60. हो तर तिथं हो, आपलं काढलं. काढलं ना? हा. आता तिथं पान नंबर 60 वरती देवहा म्हणजे अकारांत पुल्लिंगी. रामहा, राम, देव, हा, अजून कोण, लक्ष्मण वगैरे, कृष्ण, या सगळ्यांची अकारांत पुल्लिंगी. अकारांत म्हणजे काय? ज्याच्या शेवटी अ हा स्वर येतो त्याला म्हटलं जातं अकारांत. राम. आकारांत म्हणजे काय? ज्याच्या शेवटी आकारांत येतो, जसं माला, सीता. इकारांत म्हणजे काय? नदी. शेवटी ई येतं ते. ह्रस्व इकारांत मती, कवी, असं जे ह्रस्व इकारांत. असं इकारांत म्हणजे काय? इकार अंत असं. तर हे देव शब्दाच्या विभक्ती आपण तुम्हाला मागे दाखवल्या होत्या आपण स्लाइडवरती, आणि त्याचं आपण डिस्कशन केलं होतं. आता आपण बघणार आहोत सर्वनाम. तर पहिलं आपण उत्तम पुरुषातलं सर्वनाम बघूया. संस्कृतमध्ये उत्तम पुरुष म्हणजे काय? तर जसं प्रत्येकाला आपण स्वतः हा नेहमी उत्तम असतो, बेस्ट असतो, असं वाटत असतं, नाही का? की माझं सगळं बरोबर आहे, मी सगळ्यात बेस्ट आहे, बरोबर, म्हणून त्याला उत्तम पुरुष आहे असं लक्षात ठेवायचं. हा, उत्तम पुरुष. ज्याला इंग्लिशमध्ये किंवा मराठीत प्रथम पुरुष म्हणतात, तर संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? उत्तम पुरुष. हा, मध्यम पुरुष किंवा सेकंड पर्सन इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठी हिंदीमध्ये मध्यमच म्हणतात. पण ज्याला मराठीत तृतीय पुरुष म्हणतात किंवा संस्कृतमध्ये तृतीय पुरुष म्हणतात, त्याला संस्कृतमध्ये प्रथम पुरुष म्हणतात. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, पण एकदा सांगतो. हा, आता उत्तम पुरुषाचं एकच सर्वनाम आहे. कुठलं सर्वनाम सांगा? अस्मत्. हा, मी. अस अहम. मी. अहम असं. अहम. अहम. हा, नाही, तर आता कसं असतं की मूळ सर्वनाम आहे ते आहे अस्मत्, पण त्याचं एकवचन प्रथमा अहम होते. जसं राम हो. हा आहे शब्द, याचं प्रथम होते राम, देवचं देव, असं. त्यामुळे मूळ मूळ सर्वनाम काय? राम किंवा देव, त्याचं प्रथमा विभक्ती एकवचनी राम. तसंच अस्मत्, द ला पाय, हा, याची पहिली प्रथमा होते, प्रथमा एकवचन होतं अहम.
तर अहम म्हणजे हम्म. काय? मी. हा. उत्तम पुरुष तर सर्वनाम आहे अस्मत्. पण अस्मदला अर्थ काय? काही नाही तसं. कारण जर अस्मत् म्हणजे मी का? नाही. अस्मद म्हणजे आम्ही का? ते पण नाही. अस्मद हे सर्वनाम आहे उत्तम मग धातू पुरुषाचं. म्हणायचं, धातू म्हणायचं का त्याला नाही नाही नाही. अस्मतला? धातू वेगळा. हा शब्दच आहे. सर्वनाम म्हणजे ते काय? धातू की म्हणजे हे, नाही नाही नाही. क्रियापद. धातूची क्रियापद होतात. याचं काही क्रियापद होत हा, नाही ना. क्रियापद. हा. हो हे हो, हे सर्वनाम. कृतीदर्शक नाही म्हणून हा उत्तम पुरुषाचा, हा. म्हणजे उत्तम पुरुषाचा मूळ शब्द आहे अस्मत्. म्हणजे अश्विनीने बरोबर म्हटलं, धातू सारखंच. म्हणजे धातू आणि क्रियापद मध्ये जो फरक आहे ना, तोच इथं अस्मद आणि अहम मध्ये आहे. बरोबर. पण म्हणजे हा धातू नव्हे. धातू ही परिसंज्ञा आपण क्रियापदांच्या संदर्भात वापरतो. इथं शब्द म्हणायचा अस्मद आणि त्याचं प्रथमा विभक्ती झाली अहम. आता याची प्रथमा एकवचन विभक्ती झाली अहम. त्याला आपण याची मूळ धातू म्हणू शकतो का असं? नाही मूळ नाही, धातू तेच मी किंवा मूळ मूळ शब्द शब्द. म्हणतो. मूळ शब्द म्हणा, शब्द. धातू नका. मूळ शब्द. हा हा, ओके. आता या मूळ या शब्दाचं अस्मतचं एकवचनी प्रथमा रूप आहे अहम. याचं बहुवचनी रूप काय होईल? वयम. वयम आम्ही. वयम. हा. म्हणजे आता आम्ही खातो, आम्ही धावतो, आम्ही पळतो, आम्ही अभ्यास करतो, या सगळ्याला आपण वयम 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 म्हणणार. हा. बरोबर. आणि मी अहम अहम अहम, मी करतो, मी खातो, मी पळतो, या सगळ्याला मी म्हणणार. कळलं? आणि मधलं येते द्विवचनी. आता द्विवचनी कसं होतं, की आम्ही दोघं, आवाम. आवाम म्हणजे आम्ही दोघं चाललोय. नवरा बायको म्हणतील आम्ही दोघं चाललोय, आम्ही दोघं खातोय, आम्ही दोघं जेवतोय, आम्ही दोघं झोपतोय. किंवा दोघं बाबा बहीण भाऊ, भाऊ भाऊ म्हणतील, तेव्हा आवाम. संस्कृतची विशेषता आहे की द्विवचनासाठी इथं वेगळी रूप आहेत, की जी बाकी कुठंच नाही. याचा उपयोग किंवा वापर खूप कमी होतो, पण आहे, स्वतंत्र आहे ते. हे महत्वाचं. हा. आता मला सांगा, मी करतो, मी खातो, आम्ही खातो वगैरे वगैरे, यात मी आणि आम्ही कारक काय याचं? करता ना. कशाचं? करता ना. बरोबर. करता. मी म्हणजे ना. करता कारक प्रथमा म्हणजे असल्यामुळे करता. करता म्हणजे मी खातो. कोण खातो? मी खातो. कोण खातो? आम्ही खातो. कोण धावतात? कोण धावतं? आम्ही धावतो. असं म्हणजे कोणचा उत्तर जे येतं तो करता. ठीक आहे. आता आता आपण कर्म. आता या उत्तम पुरुषामध्ये कर्म कसं होईल? हा. तर जसं आपण म्हटलं की अं, म- त्वम, म्हणजे तू, हा, मला दे. त्वम माम मोदकम देही, किंवा दे. हा. किंवा तर याचा अर्थ काय? त्वम मा म्हणजे तू मला मोदक दे. आता इथं क्रिया. हा. आता इथं दोन कर्म झाली. मोदक हाही कर्मच झाला. काय दे? मोदक दे. पण मला म्हणजे संस्कृतमध्ये किंवा बऱ्याच भाषांमध्ये ज्याला द्विकर्मक म्हणतो ना, तर हे द्विकर्मक रूप झालं. पण जिथे जिथं काय, हा, या शब्दाचं रूप येईल तिथं माम, अस्मात, अस्मान हे वापरायचं. जसं रामो राजा म्हणे सदा विजयते, रामम रमेशम भजे. रामम जसं तसं इथं म्हणजे मी रामाला भजतो असं आहे. तर अहम माम भजामी म्हणजे उदाहरण देतो, मी मला भजतो, मी माझीच पूजा करतो असं म्हणायचं असेल तर, किंवा सहा माम भजामी, तो माझी पूजा करतो असं म्हणायचं असेल ना, माम. बरोबर. सह अस्मान भजामी. बरोबर. किंवा सहा माम पूजयामी, सहा माम अर्चयामी. तर तुम्हाला द्वितीयाचा उपयोग लक्षात आला. जेव्हा कर्म ज्याच्यावरती क्रिया होते ते असतं कर्म, ज्याला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. तसं सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ठीक आहे. आता तिसरं आहे
तृतीया. आता तृतीया म्हणजे काय? माझ्याने. हं. तृतीया कधी वापरली जाते सांगा मला, कुठल्या कुठल्या परिस्थितीत? सह. हा, जेव्हा माझ्या बरोबर. साधन असतं काही म्हणजे हाताने, पायाने. नेहीशी. हं. बरोबर. नेहेशी हे प्रत्यय मराठीतला जरा, पण सुजाताने सांगितलं तसं मी पण काहीतरी असतं ना सर. हा, मया मया हे म्हणजे देवेन वगैरे असं वापरतो आपण. ऐका तुम्ही तृतीय म्हणजे नंतर मया येईल का न इकडे ना. वापरतो एक न एक वापरतो. एक नाही नाही, काय रूप आहे ते नंतर. पण से तृतीया से कधी से वापरतो? से तृतीया कधी वापरतो? माझ्याकडून हा, ते तृतीया. माझ्याकडून सार्धन साकम असेल तरी पण. हा, कडून किंवा ने असेल तर. साधर्म साकम कडून बरोबर किंवा ने, जातो. कडून किंवा ने ज्याने असेल. हा, कडून किंवा ने असेल तेव्हा आपण म म तृतीय वापरतो. आता तुम्ही म्हणाले सहला का वापरलं जातं, तर याचं कारणही तसंच आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या बरोबर गोष्टी करतो ना, समजा मी कोणाबरोबर तरी जातोय, हम्म, तेव्हा ऍक्च्युअली मी त्याचा साधन म्हणून उपयोग करत असतो इन अ वे. म्हणून ते सह सार्धम साकम असेल तर तृतीय वापरली जाते. समजलं ना? ओके. म्हणजे ते हम्म. उगीच नाही तृतीय नियम पाडला किंवा सह सार्धम साकम असेल तर तृतीयाच आली पाहिजे. याचं कारण असं की जेव्हा आपण एखाद्या बरोबर, हा, एखाद्याला सोबत घेतो तेव्हा त्याचा उपयोग आपण एखाद्या साधनासारखाच करत असतो ना, नाही का? म्हणून म्हणून तृतीया ही मुख्य करणकारक. करण म्हणजे काय? जसं तुम्हाला आठवतं उपकरण माहिती आहे आपल्याला. उपकरण म्हणजे काय? करंटचं परत असिस्टंट म्हणजे म्हणून जसं आपण मला हम्म. उपकरण, साधन, साधन किंवा उपकरण म्हणजेच तृतीय. जिथं जिथं आता जसं सहा मयासह गच्छती, तो माझ्या बरोबर जातो मयासह. किंवा जर तेच आमच्या बरोबर म्हणून असेल तर अस्माभिः, तो आमच्या बरोबर जातो. सहा अस्माभिः गच्छती, म्हणजे अस्माभिः सह गच्छति असं. मयासह किंवा अस्माभिः सह गच्छति असं. तर आता तुमच्या लक्षात येत आहे का, अहम पासून आपण माम कसं गेलो, वयम पासून आपण अस्मान कसं गेलो, अहम पासून मया कसं गेलो, वयम पासून अस्माभिः कसं जातोय. आता चतुर्थी मह्यम. मह्यम म्हणजे काय? माझ्यासाठी, मेरे लिए, हा, माझ्याकरिता. किंवा वयमचं आमच्यासाठी असेल तर अस्मभ्यम. हा, हा, मह्यम, हम्म, म्हणजे माझ्यासाठी. हा, फुलं आण, पुष्पम आनय. मह्यम पुष्पाणी आनय, माझ्यासाठी फुलं आण. हा, अस्मा अस्मभ्याम पुष्पम आनय, म्हणजे आमच्याकरता फुलं आण. आता याच्यात ना गंमत आहे. संस्कृतमध्ये ना हे जे सर्वनाम आहेत ना, तिथे तुम्ही बघा माम, माम पण आहे तृतीयामध्ये आणि मा पण आहे. इथे मह्यम मे, कधी कधी ना मे हा शब्द सुद्धा वापरला जातो मह्यमच्या ऐवजी. तसंच अस्मभ्यमच्या ऐवजी नह किंवा नहा हा पण वापरला जातो. बरोबर. जसं अं, स- अं, अं, सर एक विचारायचं होतं हा, या संदर्भातच. आता तुम्ही तृतीय लागते सह आलं की म्हणला ना. हम्म, हॅलो. बोला बोला. हा, तर सह मया सह क्रीडती किंवा असं म्हणू शकतो का म्हणजे? तो माझ्या बरोबर खेळतोय किंवा का, त्यात काय चुक? सा हो सा मयासह हो क्रीडती हो. किंवा हा, हा आता मयासह आगच्छति हो त्यात गच्छति. काय. हो, अहा, हा हा अहम तयासह किंवा सहा मयासह दोन्ही सारखंच आहे ना. तुम्हाला हा जे हा म्हणायचं हा. ते म्हणू शकता. हो. दुसरं एक ओके सांगायचं ओके. होतं. जसं मी तुम्हाला नहाचा उपयोग सांगत होतो, तर गायत्री मंत्र आहे बरोबर. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न यहा. तर यो न प्रचोदयात, तर काय धियो म्हणजे धिय हा, यहा नहा प्रचोदयात. नहा म्हणजे आमच्या, नहा म्हणजे आम्हाला प्रेरणा देऊ असं. आम्हाला प्रेरणा देऊ.
असं ते म्हटलंय. तर तिथं जो धियो यो न हा एकच शब्द नाही, हा तीन शब्द आहे. धिया हा, यहा आणि नहा. आमच्या धिया म्हणजे आमच्या बुद्धीला, हा जो, यहा म्हणजे जो, नहा म्हणजे आम्हाला, प्रेरणा प्रचोदयात म्हणजे प्रेरणा देऊ असं. तसं नहाचा उपयोग असा बऱ्याचदा संस्कृतमध्ये केला जातो. अस्मभ्यम किंवा अस्मभ्यमच्या म्हणजे द्वितीयेसाठी अस्मांच्या ऐवजी किंवा अस्मभ्यमच्या ऐवजी. आम्हाला प्रेरणा देतो म्हणजे ही द्वितीया झाली तिथं नहाची गायत्री मंत्रात. पण तो म्हणजे धियो म्हणजे धिया हा तो विसर्ग झाला रामो राजमणे सारखं. नंतर यो परत यहाचा पण पुन्हा तो विसर्ग लुप्त होऊन यो झाला. आणि मग नहा, नहा म्हणजे आम्हाला प्रेरणा दे असं ते असं. ठीक आहे, तर आपण चतुर्थी बघितली. आता मत, मत म्हणजे एक माझा. विचारायचं होतं सर, हम्म, या संदर्भातच आहे. हम्म, बोला ना. तृतीयाला तुम्ही आता म्हणाला की अस्माभी, आम्ही, बरोबर. तर मग नाही नाही चतुर्थीला अस्मभ्यम आहे का अस्माभ्यम आहे? नाही, तिथं पुस्तकात काय लिहिलंय, अस्मभ्यम लिहिलंय ना, तसंच आहे. हा हा, नाही, अस्मभ्य पाठ करताना चुकून वरती पण आसमान येते द्वितीयाला, अस्माभी तृतीया, आणि इथं अस्मभ्यम आहे. हा, नाही, अस्मभ्यम आणि बरोबर आहे ना अस्मत्. अस्मभ्यम? हा, अस्मभ्यम आणि अस्मत्. अस्मभ्य हो. हो, जसं लिहिलंय तसंच आहे, हो, अस्मभ्यम आणि अस्मत्. चाल, ठीक. आता आता मत म्हणजे माझ्यापासून, माझ्यापेक्षा. हा. तर हा, सहा सहा. हम्म मत कुशलम, कुशल हा असती म्हणजे तो माझ्यापेक्षा कुशल आहे असं. सहा मत कुशल हा असते. हा, सहा मत प्रवीण हा असते, तो माझ्यापासून, माझ्यापेक्षा प्रवीण आहे असं. हा, अस्मत्, अस्मत् म्हणजे आमच्यापेक्षा किंवा आमच्यापासून. हा, असं. आता मम, मम हा शब्द तर खूप तुम्ही ऐकला असाल. मग संकल्प सोडताना पूजांचे वगैरे मम, नाही का, मम म्हणजे म्हणजे माझे. हा, मम म्हणतो ना, इदम न मम, हे माझे नाही असं आपण म्हणतो ना शेवटी हे करताना, अर्पण करताना काही पूजा वगैरे किंवा काही उपासना अर्पण करताना इदम न मम असं आपण म्हणतो. इदम न मम म्हणजे काय, आपण असं म्हणतो सगळी काय जी उपासना, पाठ जप पठण वगैरे केलं असेल त्यानंतर पूजा वगैरे, इदम न मम, इदम न मम म्हणजे आपण देवाला सांगतो की हे माझं नाही. माझं नाही म्हणजे काय, याचा अर्थ आध्यात्मिक दृष्ट्या असा आहे की हे मी कर्म तुलाच अर्पण केलंय, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. म्हणजे आता हे कर्म मी जे काय केलं त्याचा मला अहंकार होऊ नये, त्याची मला वासना चिकटू नये, त्याचा मला गर्व होऊ नये, म्हणून हे सगळं मी तुला अर्पण केलेलं आहे. आता हे माझं नाही. त्यामुळे, कारण का, आपलं जे अध्यात्म सांगतं की हे सगळे आपलं भोग आहे ते कशामुळे होतात, वासनेमुळे होतात. आणि कर्माचा दोष कधी लागतो, जर त्या कर्माची जर वासना आपल्याला चिकटली तर दोष लागतो. म्हणून कृष्ण भगवान सांगतात गीतेमध्ये की सगळं मला अर्पण कर, नाही का, मामेकम शरणम व्रज, आणि मला अर्पण कर सांगतात. कारण का, तू जर मला अर्पण करशील तर तुला त्या कर्माची वासना चिकटणार नाही. म्हणून त्या अर्थाने कुठलंही कर्म करताना गीतेत तर सांगितलंय, पण प्रत्येक पूजेच्या शेवटी किंवा उपासनेच्या शेवटी हे वाक्य हटकून असतं, इदम न मम, म्हणजे मम म्हणजे माझे, हे माझे नाही असं, त्या दृष्टीने. तसंच अस्माकम. आता सर मम. सर हा, बोला. एकच मिनिट हा. हा, मगाशी तुम्ही म्हटला ना चौथ्या चतुर्थीला मय्यम आणि ह्याच्या बहुवचन अस्मभ्य आहे, अस्मभ्यम नाहीये ना अस्मभ्यम आहे. पुस्तकात. तुम्ही काय बघताय, कुठल्या पुस्तकात बघताय तुम्ही? पहिलं पाठ 4. नाही, अस्मभ्य काहीतरी. बहुवचन ना. हा, अस्मभ्य बहुवचन आहे ना मय्यमचं. नाही नाही, अस्मभ्यम आहे ना, काहीतरी तुमचा गोंधळ होतो भ्रमात. नाही, पुस्तकात भ्य असं दिले, म नाही लावलेलं म्हणजे त्याला. बोले ना, आहे ना, अस्मभ्यमच आहे. सरांनी सांगितलं तेच आहे. ताई पान अस्मभ्यम. नंबर 61 बघा ताई, पान नंबर 61. अश्विनी, एक पान विसर. नंबर 61 शेवटी पहा.
अच्छा, मी 21 बघायला त्याच्यामध्ये पण. ओके, ठीक आहे. हा आता त्यामुळे मम आणि अस्माकमचा अर्थ कळला. 21 अस्माकम म्हणजे पानावर अस्मभ्यास आहे. काय शुभांगी? अस्मभ्याम हा 21 पानावर अस्मभ्या लिहिलंय, अस्मभ्यम नाहीये. हा ते चुकलेलं आहे मग. हा, हा 21 ठीक आहे. पानावर ते तसं ते तिथं अस्मभ्यः लिहिलं. तिथं दुरुस्त करून घ्या, तिथं चुकलेलं आहे. हा हो. ओके तर ओके, बरं बरं बरं. बरं, आता अस्माकम म्हणजे काय? आमचे. हा आमचे म्हणजे आता संबंध दाखवतो. हे माझे, मम म्हणजे माझे, न मम म्हणजे माझे नाही. अस्माकम, अस्माकम म्हणजे आमचे. हा इदम इदम पुस्तकम अस्माकम अस्ति. हे पुस्तक आमचे आहे असं. आता मयी, मयी म्हणजे काय सांगा? मयी म्हणजे काय असेल? माझी. माझ्यात. माझ्यात. माझ्यात आ- माझ्यात. हा सप्तमी. हा सप्तमी. मयी आवयोः अस्मासु. हा अस्मासु म्हणजे परत आमच्यात. हा हा हा. हा मयी हा शब्द काही वाक्य आठवतात कोणाला? मै मयि सन्न्यस्य मत्परः. बरोबर बरोबर, तेच मी अपेक्षा करत होतो. गीतेमध्ये मयी शब्द खूप वेळा आलेला आहे. मयी हम्म. सन्न्यस्य सन्न्यस्य मत्परः. मयी सन्न्यस्य आणि मत्परः म्हणजे कोण? अनन्येनैव योगेन मांध्यायंत उपासते. हे मयी सन्न्यस्य मत्परः. मयी म्हणजे माझ्यात तू संन्यस्त हो, म्हणजे माझ्यात तू स्थिर हो. संन्यस्य म्हणजे स्थिर हो. मत्परः आणि म्हणजे मत म्हणजे माझ्यापासून तू म्हणजे इथं मतपराचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मत या शब्दाचा. पण मयी म्हणजे मयी संन्यस्य म्हणजे माझ्यात तू स्थिर हो. संन्यस्त होणे, न्यास म्हणजे काय? इथं स्थिर होणे. मग तू माझ्यात संन्यस्त हो असं म्हणायचं. असं. तर हा तर आता या सर्वनाम, उत्तम पुरुष सर्वनाम याविषयी काही शंका आहेत का तुम्हाला? हे प्रॅक्टिसने येणार, नाही. नो डाऊट. हा पण हे मयी, मया, आता जे गीतावाले बरेच लोक आहेत ना आपल्याकडे, तर त्यांना माझी सूचना आहे की तुम्ही हे गीतेचे श्लोक म्हणता ना, त्याच्यात ते अहम, मयी, मया, मग वगैरे हे शब्द रूप हे आहेत ना, तर याचा लक्षात घ्या, अंडरलाईन करा आणि त्याचा अर्थ कसा जुळतो हे स्वतःच चेक करा. म्हणजे तुम्हाला ती सवय होईल आणि त्याला अर्थ मग पक्के होतील डोक्यात तुमचे. बरोबर. गीतेमध्ये खूप शब्द आहे. पण बऱ्याचदा कृष्ण स्वतःविषयी सांगताना मयी वगैरे खूप वेळा वापरतोय. माम ध्यायंत उपासते सते, माम ध्यायंत उपासते. माम ध्यायंत म्हणजे माझं चिंतन करत होते असं, उपासते असं नाही का? असं. हा गीता ज्यांना सर पाठ करतात त्यांना खूप संधी आहे याचे रूप बघण्याची. सर एक लोकोक्तीबद्दल प्रश्न होता, म्हणजे भावार्थ लिहिताना नाही अश्विनी, असा अश्विनी, तो आपण तुम्हाला विचार. नाही, आपण एक काम करू. जसं आपण ठरवलं ना, हा हा आपण ही ना हा. सर्वनाम मी कबूल केलं होतं सगळ्यांना, कारण हा पाया आहे. ओके हा हा तर ही बर बर बर. सर्वनामं झाली ना, मग आपण लोकोक्ती घेऊ पुन्हा. आज हो आधी आता चालेल सर. ओके. आता हे उत्तम पुरुषाच्या विभक्ती झाल्या. आता आपण मध्यम पुरुषाच्या विभक्ती घेणार आहोत. तर तर मध्यम अस्मिन आणि अस्मान कुठे मग वापरायचं? अस्मिन वेगळं ना? तर बहुतेकांचा तो अस्मिन गोंधळ गृहे, होतो. हा तोच गोंधळ. अस्मिन गृहे पैंच द्वाराणी संती. ह्या घराला 5 दरवाजे आहेत असं होतं ते मागे. तर ते जाऊ द्या तुम्ही सध्या. आता तुम्ही कन्फ्युज नका करू. सध्या जेव्हा येईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. पण आहे ओके त्याचं. हा ओके. पण तुम्ही मग परत इथेच आत्ताच विचारलंय, ते विचारलं बरं केलं. पण अस्मिन वेगळं, अस्मिन वेगळं, तस्मिन वेगळं, हे थोडं वेगळं आहे. हा नाही, हं, प्रिंट
परत प्रिंटिंग आणि मिस्टेकचं काय आहे का असं वाटलं म्हणून. नाही नाही, पण ते बरोबर आहे तुमचं. बऱ्याच लोकांचं ते अस्माकम, अस्माभी, अस्मत, अस्मत वगैरे, त्यामुळे ते अस्मिन म्हणजे याच्यातलंच काहीतरी रूप वाटतं, पण अस्मिन आणि उत्तम पुरुषाचा संबंध नाही, हे लक्षात घ्या. अस्मिन हा एक वेगळाच प्रकार. नक्की. हा, तो जेव्हा तो शब्द हम्म. येईल तेव्हा आपण घेऊया. हा, ठीक आहे. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा की या उत्तम पुरुषाच्या रूपांमध्ये अस्मिन येत नाही. अस्मिन हा एक विभक्तीच आहे ती, पण वेगळ्या शब्दाची. हं? ठीक आहे. ओके. आता आपण मध्यम पुरुषचं नाव काय सांगा. शब्द कुठला मध्यम पुरुषासाठी. त्वम. तो त्वम ही प्रथमा विभक्ती झाली. मूळ शब्द काय. युष्मत. 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 हम्म. युष्मत, बरोबर. तर जसा जसा उत्तम पुरुषाचा मूळ शब्द आहे अस्मद, तसा याचा आहे युष्मत. हम्म. हे बघा किती सारखेपणा आहे बघा. ह, संस्कृत मध्ये अहम म्हणजे अह म्हणजे आय. इंग्लिश बघा आय. संस्कृत मध्ये मध्यम पुरुषाला युष्मत म्हणजे यू म्हणतात. हा, तर तिथं संस्कृत आपल्या इंग्लिश मध्ये यू म्हणतात. बरोबर आहे. सारखेपणा वाटतो की नाही. अहम आणि अहमधला आय आय आणि युष्मत मधला यू, हे दोन्ही इंग्लिश मध्ये जवळपास जसेच्या तसेच गेलेले आहेत, नाही का. असं. हा, तर आता याचं प्रथमा एकवचनी रूप आहे त्वम, तू, की ज्याच्यापासून आपल्या मराठी, हिंदी वगैरे वगैरे सगळ्या शब्दामध्ये, गुजराती या सगळ्यामध्ये तू 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 आलाय, नाही का. हे त्वमचं अपभ्रंश होऊन तू झालं. बरोबर. आणि पुढचं आहे यू यम. हा, याचंच बहुवचनी रूप आहे यू यम. हा, आणि याचं द्विवचनी जसं वरच्याचं होतं द्विवचनी रूप होतं आवाम, तसे इथं युवाम. युवाम म्हणजे आम्ही दोघं, तुम्ही दोघं. आवाम म्हणजे आम्ही दोघं. आणि मग बघा आता तुम्ही, हा, की म्हणजे मामचं इकडे त्वाम सगळे यू झालं. जोडायचे. हा, आता यू इथं बघा जोडायचे. तुम्ही, हा, थोडं तुम्ही जरा तुलना करा. अहमचं त्वम झालं, मामचं त्वाम झालं, मयाचं त्वया हम्म. झालं, मह्यमचं तुभ्यम झालं, थोडं फरक. पण मेचं ते झालं, हम्म. मतचं त्वच झालं, ममचं तव झालं, थोडा फरक आहे. आणि मयीचं त्वयी झालं. समजलं. हम्म. ही हम्म. ही थोडी सारखेपणा बघा तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ना उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुषात किती सारखेपणा येतो बघा. हा, तसंच तेवढा हम्म. सारखेपणा आहे बहुवचनात, पण थोडा कमी आहे. जसं वयमचं युयम, अस्मांचं युष्मान, अस्माभीचं युष्माभी, अस्मभ्यमचं युष्मभ्यम, नहाचं वहा, नचं वहा झालं. हा, नंतर हम्म. अस्मतचं युष्मत, अस्माकमचं युष्माकम आणि अस्मासूचं युष्मासू. आला सारखेपणा लक्षात. हम्म. हो सर. बरोबर आहे ना. म्हणजे तुमचं बरोबर आहे. हे लक्ष, असा तौलनिक अभ्यास ज्याला म्हणतात कम्पॅरेटिव्ह स्टडी, असा तौलनिक अभ्यास केला ना की मग तुम्हाला ते लक्षात ठेवायला जास्त सोपं जाईल. हा, नुसतं पाठ करण्यापेक्षा. हा, हम्म. बरोबर. आणि बरोबर. जास्तीत जास्तीत जास्त माणूस म्हणजे सर्वनामांचाच वापर करतो वाक्य बनवताना. त्यामुळे सर्वनामांची रूप ही आपल्या हाताशी पाहिजे अगदी, नाही का. त्याची ओळख हम्म. पक्की पाहिजे आपल्याला. त्यात गोंधळ होता कामा नये, नाही का. असं म्हटलं जातं की हम्म. माणूस सगळ्यात आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त मी आणि माझ्याविषयी बोलत असतो, नाही का. त्यामुळे त्याची रूप आपण मी, मला, माझे, माझ्याकरता, हे सगळं आपल्याला नक्की माहिती पाहिजे काय संस्कृत. ठीक आहे. आता तिसरा तिसरं सर्वनाम आहे, आपण उत्तम पुरुष बघितला, मध्यम पुरुष बघितला. आता कुठला येईल तिसरा पुरुष पुढचा. पुरुष कुठला. तत्पुरुष कुठला. द्वितीय एक पुरुष. मिनिट. एक मिनिट. द्वितीय पुरुष.
इथे संस्कृतमध्ये मी आता काय सांगितलं तुमच्या वर्गात लक्ष नव्हतं का की संस्कृतमध्ये द्वितीय आणि तृतीय असं काही नाहीये. संस्कृतमध्ये उत्तम, मध्यम आणि मध्यम प्रथम. प्रथम. प्रथम हा. तर आता प्रथम पुरुष हा प्रथम आता प्रथम पुरुषाचे 2-3 प्रकार आहेत. 2-3 म्हणजे जसं आपण मराठीमध्ये मुलगी असो मुलगा असो दोन्ही मीच म्हणतो ना, किंवा मी म्हणतो किंवा तू म्हणतो. त्याच्यात लिंग आहे का? प्रथम मध्यम सॉरी उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुषाला मराठीत नाही. नाही मी आणि तू, नाही आम्ही, तुम्ही. स्त्रिया सुद्धा आम्हीच म्हणतात. माणसं म्हणजे पुरुष सुद्धा आम्हीच म्हणतात, नाही का? हम्म किंवा तुम्हीच म्हणतात, तू आणि तुम्हीच म्हणतात. बरोबर. तर तसंच हम्म संस्कृतमध्ये पण त्याला लिंग नाहीये. पण जेव्हा प्रथम पुरुषाची गोष्ट येते तेव्हा त्याचं रूप होतं ते लिंगानुसार बदलतं. आता लिंग कुठली कुठली आहे? पुल्लिंग. आता हा जो शब्द आहे ना, जसा अस्मद, युष्मद, तसा पुल्ल तसा सर्वनाम जे आहे ते आहे प्रथम पुरुषाचं सर्वनाम आहे तत्. पण याची गंमत बघा. आता तत्चं पुल्लिंग प्रथमा विभक्ती काय होते? सहा. 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 तत्ची सहा स्त्री तत्ची स्त्रीलिंगी विभक्ती काय होते? सा सहा. सहा. सा तत्ची नपुसक लिंगी विभक्ती काय होते? तत्. तीच राहतं. तेच राहतं तत्. हा, तत्व तत्. हं. त्यामुळे आता प्रथम पुरुषामध्ये 3 प्रकार आहेत. हं. प्रथम पुरुषात एकच प्रकार अहम आणि वयम वगैरे वगैरे विभक्ती सगळ्या. मध्यम पुरुषात त्वम पासून विभक्ती सुरू होतात युष्मतच्या. पण तत् या प्रथम पुरुष नामाची विभक्ती 3 प्रकार 3 लिंगात होते. 6 पासून पुल्लिंगात, 6 तौते वगैरे वगैरे, 6 ते ताहा ही स्त्रीलिंगी आणि तत्तेतानी अशा नपुंसकलिंगी. आता 6च्या विभक्ती कशा आहेत? 6 तौते, तम तौतान, तेन ताभ्यां तैः, तस्मै ताभ्यां तेभ्यः, तस्मात् ताभ्यां तेभ्यः, तस्य तयोः तेषां, तस्मिन् तयोः तेषु. आता इथं तसं सारखेपणा जनरली असतोच. जसं की षष्ठीमध्ये तस्य स्य लागतं, रामस्य, देवस्य. तसं आपल्या याच्यामध्ये सप्तमीमध्ये रामेषु, तसं इथं तेषु. हं. नंतर इथं तस्यच तेषां, तेभ्यः, तैः, असं रामैही तसं तैः तृतीया बहुवचन मध्ये. हा, रामांचं तान असं सिमिलॅरिटी आहेत. पण ते तुम्हाला ना असं तौलनिक अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल. अभ्यास करताना लक्षात येतं ते. हा, थोडा तुम्ही ना तौलनिक हम्म नुसतं एकच एक रट्ट्या मारण्यापेक्षा ना हम्म असा थोडा तौलनिक अभ्यास करायचा की बरे मग 6ची हम्म तृतीय अशी होते. मग रामाची कशी होईल, देवाची कशी होईल, अहमची कशी होईल असं. ठीक आहे. तर याच्यात आता तस्य म्हणजे काय सांगा, पटकन सांगा कोणी. त्याचे. सर म्हणजे त्याचे तुझं. त्याचे. तसं त्याचे. म्हणजे ना अरे बाबा, तस्य म्हणजे तुझं कसं, तव म्हणजे तुझं. गोंधळ होतोय तुमचा. हं. आता नंतर तस्मात म्हणजे काय? तस्मात त्यांच्या. त्यांच्यापासून रामात, त्याच्या. तसं तस्मात पासून, पासून. त्याच्यापासून. त्याच्यापासून. त्याच्यापासून हा. हा. नंतर तया. तया हे तर खूप सोपं आहे नाही का? तया, त्याच्यासाठी मया, त्वया हे सगळे तृतीयेची त्याच्यासाठी रूपं झाली ते. होय. हा. तर सारखेपणा खूप आहे विभक्तींमध्ये. फक्त तुम्ही जर असं बघितलं तर तुमच्या लक्षात. ठीक आहे. ओके आता आपण जाऊया स्त्रीलिंगीकडे. आता स्त्रीलिंग. तस्माच तस्माच पासून आहे तसं पेक्षा पण होऊ शकेल का? हो हो, पेक्षा आणि पासून बरोबर. हा, तस्मात त्याच्यापेक्षा मी हुशार आहे. हा, हा. अहम तस्मात. हा,
प्रवीण हा अस्ति, मी त्याच्यापेक्षा प्रवीण आहे असं. तस्मात म्हणजे त्याच्यापेक्षा असं. इथे तस्मीन आलंय, मगाशी कोण विचारत होता ना, तर तस्मीन आहे सप्तमी मध्ये. हा अस्मिन तर इथं विचारलं. नाही नाही, हा मोरेश्वर नाही नाही, अस्मिन विचारलं होतं ते अजून आलंच नाही आपलं, इथं अस्मिन तस्मिन विचारलं. आलं. हा तर इथंच थांबा तुम्ही अजून. अस्मिन हा एक वेगळाच प्रकार आहे, अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही. बरोबर. हा हा ते सर्व इदमचं येईल. हा इदम मध्ये येणार आहे, तर येणार आहे पण पण येणार आहे सध्या पुढे. मनात. हा. हा तर आता आता पुढचं सर्वनाम आहे स्त्रीलिंगी, तत्सम स्त्रीलिंगी ती. हा आता तुम्ही माला शब्दाचा विभक्ती झाल्यात ना तुमच्या, माला माले माला हा, माला माले माला हा. हो 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 झालं. हा झालं. हा मग तर साधारण या ची विभक्ती, सा पण आकारांतच आहे. हा आणि माला पण आकारांतच आहे, त्यामुळे त्याच्या विभक्तींमध्ये बरंच चांगलं. दुसरी एक तुम्हाला गंमत मी मागे पण सांगितलेली आहे ना, की संस्कृतमध्ये बहुतेक 90% पुल्लिंगी शब्द जे आहेत ते एकतर अकारांत तरी असतात किंवा उकारांत असतात. 80% म्हणता येईल अकारांत आणि उकारांत पुल्लिंगी. हा आणि स्त्रीलिंगी 90% शब्द एकतर आकारांत असतात आणि किंवा ईकारांत असतात दीर्घ. हा तुमच्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांच्यापैकी कोण आकारांत आणि इकारांत नाहीये सांगा मला. सगळेच असतील. अश्विनी इकारांत. हा आकारांत आहे अश्विन. हा. ज्योत्स्ना आकारांत. मला 2-3 दिसत आहेत. शेवटचं बघायचं की हा पहिलं? शेवटचं जसं शेवटचं जसं बघतो ना आपण. जसं शीतल, शीतल हे नाव अकारांत आहे, म्हणजे अकारांत आहे. एक्सेप्ट अपवाद आहे. नंतर उषा किरण आता हे नाव ज्योत्स्ना मग ते हे आलं ना आकारांत. आकारांत आलं. हो. मग मी तेच सांगतोय ना, एकतर आकारांत तरी तुमचं नाव असेल किंवा ईकारांत असेल. हा पण आपल्या क्लासमध्ये आसावरी इकारांत. असावरी इकारांत, अचला इकारांत. आकारांत, हा हा लक्ष्मी इकारांत, संपदा पण आकारांत. संपदा मी आता शीतल तेच किरण संपदा आकारांत. हा शीतल किरण ही अकारांत. पण संस्कृतमध्ये स्वाती शीतल इकारांत. हो संस्कृतमध्ये शीतल हा स्त्रीलिंगी शब्द नाहीये. नाहीये, पण ते ओके. हा नाव आता मुलीचं नाव शीतल आता नाव. ते नाव आहे, हा ते ठीक आहे, पण म्हणजे नपुसकलिंग आहे. हा. हा आहे ना नपुसकलिंगी होणार ना नाही ते शब्द नपुसक लिंग नाही नाही नाहीये. संस्कृतमध्ये. नाही शीतल हे ऍक्च्युली संस्कृतमध्ये शीतल संस्कृतमध्ये ऍक्च्युली हे विशेषण आहे. हा हा शीतलम. थंड विशेषण. हा थंड हा. शीतल हा पण होतं, टेम्परेचर. शीतलम पण होतं आणि शीतला पण होतं. हा 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 हे विशेषण आहे. तर त्यामुळे एकतर स्त्रीलिंगी शब्द एकतर आकारांत तरी असतात किंवा इकारांत. आणि हेच मी ना जपानमध्ये पण बघितलं होतं. जपानीज लोकांची पण नावं तशीच असतात. म्हणजे ती एक मला हो का? संस्कृत आणि जपानमध्ये जपानीज मध्ये सिमिलॅरिटी लक्षात आली तिकडे गेल्यावर मला. हो. सर ठीक आहे. तिकडचं एखादं नाव सांगा ना. नंतर आता एकदम आठवत आता नाही, मला जरा त्या ट्रान्स मध्ये जावं लागेल एकदम. ठीक आहे. हा ताकाहाशी. ताकाहाशी. ठीक आहे. हं? यो हे योशिनारा माझ्या किंवा ओळखी. ताकीमोतो. तोत्तो-चान. हा तो तोत्तो-चान. हा पण ते ताकीमोतो. बहुतेक स्त्रीलिंगी नावं एकतर ई असतात, सुशी, हा किंवा आकारांतच असतात. असं. अच्छा. हो, ते जॅपनीज टेनिस प्लेअर आहे, तिचं नाव नवमी आहे, ते पण इकारांतच आहे. हा. तर ओके. अशी गंमत आहे. माला माले. हा वेळ मला वाटतं आपली संपत आली आहे तशी, पण ठीक आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलंय तत तत आणि मग इदम वगैरे यांचे शब्द आपण उद्या घेऊ. आणि मग उद्या आपण हे पण घेऊ काय, लोकोक्ती. ओके. पण आता थँक्यू. कन्सेप्ट क्लिअर झाले का तुमच्या जरा सर्वनामाचे पहिल्यापेक्षा? बऱ्यापैकी. हा हो सर. हा
चालेल. ठीक आहे, मग थांबूया आज. चला, जय ओके, गुरु. जय येस गुरु. जय गुरु. धन्यवाद. जय गुरु. जय गुरु सर. जय